नमस्कार. ग्रोसरी शॉपिंग हा तसा गृहिणींचा अगदी आवडता विषय आहे. म्हणजे आता हल्ली बरेचसे ॲप्स असे आलेले आहेत की आपण अर्ध्या तासात ग्रोसरी मागवू शकतो. म्हणजे आपल्याला पटकन अर्जंट असं काही मागवायचं असेल तर अगदी चिकनपासून ते लिंबू मिरचीपर्यंत पण सगळं मागवता येतं. पण तरीही ग्रोसरी शॉपिंग स्वतःच्या हाताने आपल्याला लागणाऱ्या भाज्या निवडून घेणं ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळी मजा आहे. आणि तसंच माझाही जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण आठवड्यातनं एकदा जाते मी. हा माझा आवडीचा मॉल आहे, गल्फ हायपर मार्केट म्हणून. आणि इथे मी जाते आणि मला आता अशी सवयच झालेली आहे की ज्या पद्धतीने भाज्या एका प्रकारे मांडून ठेवलेल्या आहेत, तर मी एका ठिकाणाहून सुरुवात करते आणि बघत बघत मला आता ती सवय झालेली आहे ना की आधी भाज्या घ्या, मिरची घ्या. फक्त जायच्या आधी घरी एकदा फ्रीजमध्ये बघून जायचं की आपल्याकडे काय काय बाकी आहे आणि त्या प्रमाणामध्ये मग मी आणते की आठवड्याला मला किती मिरची लागेल याचा अंदाज तसा सगळ्यांनाच असतो. मग त्याप्रमाणे आलं, लसूण, मिरची ह्या बेसिक गोष्टी आहेत आठवड्याच्या. कांदा, टमॅटो, गाजर सॅलडसाठी, कोथिंबीर आहे, पालेभाज्या आहेत, दुसऱ्या 1-2 भाज्या आहेत, अंडी आणता येतात. कधीतरी मी एखादं पॅकेट ब्रेडचं घेऊन येते, कधी आणते मी. मग आपल्याला डोसा वगैरे इन्स्टंट कधी कधी आपण विसरतो, तर किंवा सुट्टीच्या दिवशी आरामात काहीतरी पटकन डोसे वगैरे बनवता येतात. मग तसं मी एक लयबद्ध पद्धतीने घेऊन येते. इथे व्हेजिटेबल्स म्हणजे फ्रेश व्हेजिटेबल्स आहेत ना, मेथी, मुळा ह्या पालेभाज्या ज्या आहेत त्या खूप महाग मिळतात, पण चवीला अप्रतिम असतात. म्हणून मी त्या आणते. खूप जुड्या आणाव्या लागतात. म्हणजे एक छोटीशी जुडी मला अगदी 25 रुपयाला मिळते. तर कधी कधी असा डोशाचा आटा वगैरे असतो ना, तो पण घेऊन येता येतो. आणि मस्त एन्जॉय करते मी. वीकली एक आठवड्यातनं एकदा जायचं. आठवड्याला लागणाऱ्या शक्यतो सगळ्या वस्तू आणता येतात. फिश, एग्ज वगैरे आपल्याला फ्रेश हवे असतात ना, त्यावेळेला ते आणता येतात. आणि कधी आपण काही स्पेशल मेनू असला आपला, तर त्याप्रमाणे आपण पटकन जाऊन घेऊन येऊ शकतो. शक्यतो मी आठवड्याचं सामान भरून घेते आणि खूप एन्जॉय करते मी हा मोमेंट. तर मी अशीच तुम्हाला शॉर्ट्स दाखवत जाईन आणि ह्याचा मोठा ब्लॉगसुद्धा आहे माझ्या चॅनलवरती. काय वस्तू खरेदी केल्या आणि इथे काय काय मिळते. एकाच ठिकाणी सगळं अवेलेबल आहे, पण चालता चालता पाय अगदी तुटून जातात. देवाचं सामान आहे, हनी आहे, सॉसेस आहे, डिफरंट मसाले. आणि इथेच आपलं जे सेंधव नमक आहे ना, ते सेंधव मीठ जे आहे आपण त्याला ब्लॅक सॉल्ट किंवा पिंक हिमालयन सॉल्ट बोलतो, ते खूप महाग मिळतं. तर प्लीज फुल व्लॉग जो आहे ना तो वॉच करा. थँक्यू.